स्त्री शक्ती ही आदिम आणि अमोघ शक्ती आहे. कधी ती आदिमाया असते, आदिमाता असते, शांता असते, तर कधी दुर्गा असते. गृहिणी, सचिव ही पदं तर कायमचीच. पण नव्या युगातील नवा जीवनधर्म जाणून त्यानुसार स्वतःला घडवणारी नवी स्त्री आपल्या तनमनातील सुप्त सौंदर्याबरोबर बुद्धीच्याही सुप्त सामर्थ्याची जाणीव ठेवून जेव्हा मोठमोठी कामं यशस्वीपणे हातावेगळी करते, पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर त्यांच्यापेक्षाही अधिक कार्यक्षमतेनं जीवनाची वाटचाल स्वतंत्रपणे पार पाडते, तेव्हा स्त्री ही केवळ स्त्री उरत नाही, तर ती एक ऊर्जा केंद्र बनते. त्याग, सहिष्णुता, आदर, औदार्य, सहनशीलता, धैर्य, कणखरपणा हे शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. पण काही व्यक्तिमत्व पाहिले ना की या शब्दांचा खरा अर्थ कळतो. किंबहुना हे शब्द त्यांच्या पुढे थिटेच पडतात. झुळझुळत्या झऱ्याप्रमाणे आनंद, चैतन्य आणि स्फूर्ती देतात. कोमेजलेल्या मनांना पुन्हा टवटवी देतात. अशा उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या काही रणरागिणींची ओळख आपण आज करून घेऊया. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर, तसेच अमेरिकेत पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या हिंदू स्त्री डॉक्टर, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी. उण्यापुऱ्या 21व्या वर्षी या विद्वान स्त्री डॉक्टर झाल्या. त्यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाळ ही कादंबरी प्रकाशित आहे. अभागी लोकांचं अश्रू पुसणं, रुग्णांची सेवा ही कामं म्हणजेच जीवनाचं ध्येय असणाऱ्या, अखेरच्या श्वासापर्यंत याच कर्तव्यानं जीवन व्यतीत करणाऱ्या नोबेल सन्मान प्राप्त मदर टेरेसा. जिथे भूकंप, दंगल अथवा इतर कोणतेही दुःख असे, तिथे पीडितांचे अश्रू पुसण्याचं, त्यांना धीर देण्याचं व प्रसंगी मदत करण्याचं कार्य आयुष्यभर करणारी ही विलक्षण स्त्री. आता तर मदर टेरेसांना संत पदही प्राप्त होणार आहे. मराठी गाण्यांचं नाव काढलं ना की ज्यांच्या उल्लेखाशिवाय ते पूर्णच होत नाही, अशा थोर कवयित्री शांता शेळके. मराठीच्या प्रोफेसर, एक पत्रकार, याहूनही जास्त त्या लक्षात राहतात. याचं कारण त्यांनी एकापेक्षा एक लिहिलेली अजरामर मराठी गीतं. भारताची गान कोकिळा असं लाडानं ज्यांना म्हटलं जातं, जवळजवळ सर्वच भारतीयांच्या ओळखीचं व्यक्तिमत्व. भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त केलेल्या, अत्यंत गरिबीतून मोठ्या कष्टानं स्वतःजवळील गायनकला विकसित करीत भारतीयांच्या हृदयात मानाचं स्थान मिळवणारी गान सम्राज्ञी लता मंगेशकर. 10,000हून जास्त मराठी व हिंदी गाण्यांचा विश्वविक्रम केलेली ही गायिका. स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अत्यंत करारी व्यक्तिमत्व, हुशार व निर्भीडपणे परिस्थिती हाताळण्याचं तंत्र अवगत असलेल्या, आपल्या नेतृत्व गुणांना भारतावर स्वतःची छाप उमटवलेल्या या आदरणीय पंतप्रधान इंदिरा गांधी. नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, चळवळीतल्या स्त्री नेत्या, सतत पीडितांचा आणि पर्यावरणाचा विचार करणाऱ्या, अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या मेधा पाटकर. निर्भीडपणे प्रश्न मांडणे, प्रसंगी आंदोलन करणं हे त्यांच्या जीवनाचं ब्रीदच जणू. MA सोशल सायन्स पर्यंत शिक्षण घेतलेल्या व आदिवासी जीवनातील प्रश्नांवर प्रभावीपणे संशोधन करणाऱ्या मेधाताई पाटकर. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनेक वादकांमध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण करणारी, व्हायोलिन वादनासाठी सुप्रसिद्ध असलेली थोर कलाकार म्हणजे डॉक्टर एन राजम. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये कला विभाग प्रमुख म्हणून 40 वर्ष कार्यरत. पद्मश्री, पद्मभूषण अशा विविध पुरस्कारांनी सालंकृत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे एन राजम. विद्यार्थी दशेपासून सक्रिय राजकारणात सहभागी असलेल्या, विद्यार्थी परिषदेमार्फत अनेक पदे भूषवलेल्या,
निग्रही स्वभावाच्या अत्यंत बुद्धिमान अशा विद्यमान केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज, सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार सांभाळणाऱ्या, गेल्या 35 वर्षांहून अधिक भारतीय राज्यसभेच्या व लोकसभेच्या सभासद, तसेच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, राज्यकर्त्यांऐवजी विरोधी पक्ष नेत्या म्हणून जनतेच्या मनात कायम लक्षात राहतील अशा सुषमा स्वराज, अत्यंत तडफदार, प्रामाणिक आणि कवी मनाच्या IAS महिला अधिकारी नीला सत्यनारायण, 42 वर्षांची IAS अधिकारी म्हणून यशस्वी कारकीर्द, मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये 9 कविता संग्रह, 25 पुस्तकं आणि अनेक स्तंभालेख हे त्यांच्या बुद्धिमत्तेची व तरल मनाची प्रचिती देतात. त्यांच्या चैतन्य या मतिमंद मुलाच्या जीवनावर आधारित एक पूर्ण एक अपूर्ण हे पुस्तक विशेष गाजलं. अग्नी 8 या क्षेपणास्त्र प्रकल्पाची प्रमुख अधिकारी व पहिली स्त्री मिसाईल वैज्ञानिक टेसी थॉमस, गायडेड मिसाईल या क्षेत्रात M.Tech पर्यंत पदवी प्राप्त केली. भारताच्या पहिल्या मिसाईल वुमन असा त्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो. भारतीय राजनैतिक अधिकारी म्हणून अत्यंत यशस्वी कारकीर्द असलेल्या इंडियन फॉरेन सर्व्हिसेस अधिकारी निरुपमा राव, 2009 ते 2011 या काळात भारतीय विदेश सचिव म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाची छाप संपूर्ण जगभर उमटवणाऱ्या, पाकिस्तान, चीन या भारताच्या शत्रू राष्ट्रांशी चर्चात्मक वाटाघाटींमध्ये भारताची भूमिका कणखर व ठामपणे मांडणाऱ्या भारतीय राजनैतिक अधिकारी म्हणून त्या कायम लक्षात राहतील. अमेरिकन अंतराळ वीरांगना, जन्मानं भारतीय, 2012 साली अंतराळामध्ये 321 दिवसांचं वास्तव्य केलेली, अंतराळामध्ये एकूण 50 तास 40 मिनिटं चालण्याचा विश्वविक्रम केलेली, व्यवसायाने टेस्ट पायलट, अनेक अंतराळ मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेली सुनीता विल्यम्स, संगणकशास्त्र पदवीधर, अत्यंत मेहनती, प्रसंगी स्वतःचे दागिने गहाण ठेवून आपल्या नवऱ्याला संगणक कंपनी सुरू करण्याकरता पाठबळ देणारी इन्फोसिस या जगविख्यात कंपनीची संचालिका डॉक्टर सुधा मूर्ती, संवेदनशील मनाच्या, निगर्वी आणि प्रचंड दानशूर असलेल्या सुधाताईंनी गरजूंना वेळोवेळी कोट्यावधी रुपयांचा दानधर्म केलेला आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा, अत्यंत चिवट व कधीही हार न मानणारी वृत्ती, यामुळे अनेक एशियन गेम्समध्ये बॉक्सिंग या खेळात सुवर्ण पदकं मिळवणारी, तसेच ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक प्राप्त करणारी ही एकमेव मुष्टियोद्धा, अर्जुन पद्मभूषणानं सन्मानित झालेली ही सुपर मॉम, बॉक्सिंगचा आजही 8-8 तास सराव करण्याची तयारी असलेली सर्व भारतीयांची लाडकी मेरी कोम, भारताची अग्रगण्य टेनिसपटू, दुहेरी स्पर्धांमध्ये जवळजवळ सर्वच ग्रँड स्लॅम विजेती पदाची मानकरी, 29 वर्षाची ही जिद्दी खेळाडू सानिया मिर्झा, पिछाडीवरून बरोबरी साधणं व त्यानंतर आघाडी घेऊन सामना जिंकणं याकरिता लागणारी चिवट वृत्ती असलेली असामान्य खेळाडू म्हणजे सानिया मिर्झा. मुसलमान असून देखील पारंपरिक विरोध झुगारून देणारी ही मनस्वी टेनिसपटू सानिया मिर्झा. फुलराणी म्हणून प्रसिद्ध, जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत प्रथम मानांकन प्राप्त करणारी एकमेव भारतीय खेळाडू, अटीतटीच्या सामन्यांमध्ये विरोधी पक्षाच्या चुका ओळखून त्याप्रमाणे खेळ करणारी, एका गुणाकरता झगडायला लावणारी सायना नेहवाल, ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ व एशियाडमध्ये सुवर्ण यांसारख्या पदकांबरोबरच अनेक देशांच्या बॅडमिंटन ओपन स्पर्धा जिंकणारी, खडतर प्रशिक्षण व प्रचंड आत्मविश्वास यांच्या मिश्रणातून तयार झालेली ही असामान्य खेळाडू सायना नेहवाल. लहानपणी आपल्या सर्वांना रेल्वे गाडीचं आकर्षणच असतं. रेल्वेमधील ड्रायव्हर हा आपल्या दृष्टीनं सर्वात मोठा हिरो. भारतातीलच नव्हे तर सर्व आशिया खंडातील
पहिली महिला रेल्वे ड्रायव्हर होण्याचा मान जातो तो सुरेखा यादवला. ठाण्याच्या पोलीस सह आयुक्त म्हणून कठोर निर्णयांची अंमलबजावणी करण्यात वाकबगार, हुशार, निर्भीड, तरुण, तडफदार IPS अधिकारी म्हणजे डॉक्टर रश्मी करंदीकर. इयत्ता 9वी मध्ये असताना कचऱ्यासारख्या टाकाऊ अशा गोष्टीपासून टणक लाकूड तयार करण्याच्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी राजकोट स्थित हेतल वैष्णव लेज, कुरकुरे यांसारख्या प्लास्टिकच्या रॅपरवर ठराविक प्रक्रिया करून त्यापासून टणक लाकूड तयार करण्याचं पेटंट हेतलच्या नावावर जमा आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.